हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर बघा, आज आपण कामगार आयुक्तालय भरतीच्या या सिरीजमध्ये आज आपण नवीन कायदा बघणार आहे, ज्याचं नाव आहे महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953. तर प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो आपल्याला? मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियमाचा अधिनियम क्रमांक कोणता आहे? तर लक्षात ठेवा, या सर्वात पहिले हा जो आपला महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम हा मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम या नावाने ओळखला जायचा आणि जनरली जर बघितलं आपण तर हा याचा जो क्रमांक आहे आपला, हा क्रमांक होता 40. म्हणजेच काय तुमचं उत्तर राहील याच्यामध्ये पर्याय क्रमांक बी, ऑप्शन नंबर बी, बॉम्बे ऍक्ट नंबर एक्सेल ऑफ 1953. तर जनरली याला आपल्याला द बॉम्बे लेबर वेलफेअर फंड ऍक्ट 1953 या नावाने पहिले आपण याला ओळखायचो. तर काय होईल तुमचा पर्याय क्रमांक बी उत्तर राहील. बघा सेकंड क्वेश्चन, मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 मध्ये एकूण किती कलमे आहेत? तर बघा, या कायद्यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर 1 ते 23 पर्यंत यामध्ये कलमे आहेत. तर टोटल याच्यामध्ये किती कलमे आहेत मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 मध्ये? एकूण 23 कलमे. म्हणजेच काय पर्याय क्रमांक सी उत्तर राहील याचं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते कलम कल्याण निधी म्हणजेच काय वेलफेअर फंडशी संबंधित आहे? लक्षात ठेवा, हा क्वेश्चन आपल्याला टीसीएस एक्झाम मध्ये बहुतांश वेळा अदर स्टेटच्या एक्झाम मध्ये विचारला लागलाय. तर बघा, बघू आपण खालीलपैकी कोणते कलम कल्याण निधी म्हणजेच वेलफेअर फंडशी संबंधित आहे? तर बघा, याचं जर जनरली बघितलं ऑप्शन ए काय म्हणते कलम 3, ऑप्शन 2 काय म्हणतो आपल्याला कलम 4, ऑप्शन 3 काय म्हणतो कलम 7 आणि ऑप्शन डी काय म्हणतो कलम 10. तर जनरली जर बघितलं आपण तर अनुक्रमणीनुसार जनरली जर याची जी अनुक्रमणिका आहे मुंबई कल्याण अधिनियमची, तर यामध्ये कल्याण निधी हा आपल्याला कलम 7 शी निगडीत आहे. तर लक्षात ठेवा, कलम 7 म्हणजेच काय कल्याण निधी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, या अधिनियमाअंतर्गत कल्याण निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली जाते? तर सपोज बघा, जनरली जर बघितलं आपण तर कलम 4 कोणता? कलम 4 लक्षात ठेवा मित्रांनो. जसं आपण बघितलं होतं तुमच्या माथाडी हमाल अधिनियम मध्ये आपण कलम 6 चा वापर करून आपण जसं मंडळ स्थापन केलं होतं, तसं इथं आपण कलम 4 चा वापर करून एक मंडळ स्थापन करत असतो. कशासाठी? निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी. कोणती संस्था? आपण मंडळ. कलम 4 लक्षात ठेवा, कलम 4 इथे मंडळ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, मंडळातील रिक्त जागा भरण्यासाठी कोणत्या कलमात तरतूद आहे? तर बघा, जनरली जर बघितलं आपण तर मंडळातील जे रिक्त जागा आहे याची तरतूद आपल्याला कलम क्रमांक 5 मध्ये म्हणजेच का ऑप्शन सी. लक्षात ठेवा, मंडळातील रिक्त जागा भरण्यासाठी मंडळाची स्थापना कलम क्रमांक 5 आणि मंडळातील रिक्त जागा भरण्यासाठी कलम क्रमांक 5. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, मंडळास पैसा कर्जाऊ घेण्याचा अधिकार कोणत्या कलमाद्वारे दिला जातो? म्हणजे सपोज काय, आपल्या मंडळाकडे जर पैसा नसेल तर तो कोणत्या कलमाद्वारे आपण कर्ज घेऊ शकतो? तर जनरली जर बघितलं आपण तर कलम क्रमांक 8 यामध्ये आपल्याला शीर्षक असं दिलेलं आहे की पैसा कर्जाऊ. म्हणजेच काय कलम क्रमांक 8. लक्षात ठेवा, मंडळास कर्ज घेण्याची कलम आहे तुमची कलम क्रमांक 8. म्हणजेच काय पर्याय क्रमांक सी उत्तर राहील तुमचं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, निधी गुंतवणूक और इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड या विषयाची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर जनरली जर बघितले आपण तर कलम क्रमांक 9 मध्ये तुमच्या निधी गुंतवणूक, कलम क्रमांक 9 मध्ये निधी गुंतवणूक या विषयाची तरतूद आहे. तर लक्षात ठेवा, कलम क्रमांक 9 म्हणजेच का पर्याय क्रमांक सी उत्तर राहील. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, वेलफेअर कमिशनरची नेमणूक व अधिकार कोणत्या कलमात आहेत? लेबर वेलफेअर म्हणजेच काय जनरली लेबर वेलफेअर कमिशनरची नेमणूक व अधिकार कोणत्या कलमात नमूद आहे? तर जनरली जर बघितलं आपण याचं उत्तर राहील तुमच्या कलम क्रमांक 11. म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर राहील. लेबर वेलफेअर कमिशनरची नेमणूक व अधिकार कोणत्या कलमात आहेत? लक्षात ठेवा, लेबर वेलफेअर कमिशनरची नेमणूक आपल्या कलम क्रमांक 11 नुसार होते. त्यानंतर बघा, निरीक्षकांची नेमणूक कोणत्या कलमात नमूद आहे? तर निरीक्षकांचे कलम जर बघितलं आपण तर कलम क्रमांक 12.
ऑप्शन नंबर सी राहील याचं. निरीक्षकांची नेमणूक कोणत्या कलमांतर्गत? कलम क्रमांक 12. लक्षात ठेवा, आपण जे हे निधी अधिनियम बघतो, महाराष्ट्र निधी अधिनियम, महाराष्ट्र कामगार निधी कल्याण निधी अधिनियम 1953, यामध्ये तुमचा जो निरीक्षक आहे याची आपण जी नियुक्ती ही कलम क्रमांक 12 नुसार करतो. पण जनरली आपण बघितलं होतं माथाडी हमाल अधिनियम, तर माथाडी हमाल अधिनियम मध्ये आपण निरीक्षकाची नेमणूक ही कलम क्रमांक 15 नुसार करतो. लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. कामगार अधिनियम मध्ये कलम क्रमांक 12 आणि माथाडी अधिनियम मध्ये कलम क्रमांक 15. चला वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. त्याआधी बघा मॉक टेस्ट हा पण तुमच्या कायद्याची परिपूर्ण तयारी झाली की नाही हे चेक करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये एक 20 क्वेश्चन्सची म्हणजे 20 प्रश्नांची तुम्हाला एक टेस्ट देईल. ती मॉक टेस्ट तुम्ही सोडवा आणि स्वतःच सेल्फ अनालिसिस करा की तुम्ही या कायद्यामधून किती नॉलेज ग्रॅस्प केलं किंवा तुमची इफिशियन्सी किती वाढली या कायद्यामधून. तर बघा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10, अधिनियमाखाली प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इसमांचे संरक्षण. अधिनियमाखाली प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इसमांचे संरक्षण कोणत्या कलमात दिले आहे? तर जनरली बघा कलम क्रमांक 1, कलम क्रमांक 19 ए, बी कलम 20, सी कलम 21 आणि डी कलम 22. तर जनरली जर बघितलं आपण तर प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन टेकन इन गुड फेथ म्हणजेच काय, प्रामाणिकपणे काम जे करते त्यांच्याबद्दल जर बघितलं आपण तर हे तुमच्या कलम क्रमांक 21 मध्ये दिलेले, म्हणजेच का पर्याय क्रमांक सी. जे अधिनियमाखाली राहून प्रामाणिकपणे काम करतात अशा इसमांना संरक्षण देण्याचं आपल्याला कलम क्रमांक 21 मध्ये नमूद केलेलं आहे. तर लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. प्रश्न क्रमांक 11, मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 चा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देश काय आहे बघा, जनरली औद्योगिक वाद मिटवणे नाही होऊ शकत, कामगारांसाठी कल्याणकारी सुविधा उपलब्ध करणे, किमान वेतन निश्चित करणे आणि कामगारांची नोंदणी करणे. तर जनरली बघा आपल्या मुंबई कामगार कल्याण नावातच आहे, कामगार कल्याण म्हणजेच काय, कामगारांसाठी कल्याणकारी सुविधा उपलब्ध करणे ह्या आपल्या या अधिनियमाचा उद्देश आहे. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं बी राहील उत्तर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, लेबर वेलफेअर कमिशनर ची नियुक्ती कोणत्या कलमात होते? लेबर वेलफेअर कमिशनर ची नियुक्ती कोणत्या कलमात होते? आपण आत्ताच बघितलं जस्ट तुमचा प्रश्न क्रमांक 7 या 8 असेल. बघा जनरली आपण बघितलं होतं त्यामध्ये लेबर वेलफेअर कमिशनरची नेमणूक तुमच्या कलम क्रमांक 11 नुसार होते. कलम क्रमांक 11 नुसार कमिशनर आणि कलम क्रमांक 12 नुसार निरीक्षक म्हणजेच इन्स्पेक्टर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, निरीक्षक इन्स्पेक्टरची नियुक्ती करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? लक्षात ठेवा कलम क्रमांक 12. कलम क्रमांक 12 इन्स्पेक्टर किंवा निरीक्षकची तरतूद. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणते कलम मंडळाची रचना कॉन्स्टिट्यूशन ऑफ बोर्ड याच्याशी संबंधित आहे? तर कोणता आहे? जनरली बघा कलम क्रमांक याचा काय आहे? 4. कलम क्रमांक 4 मंडळाची रचना. लक्षात घ्या प्रश्न कसा विचारू शकते. अगोदर काय विचारलं होतं की मंडळाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत होते, इथं काय म्हणते आपल्याला मंडळाची रचना कोणत्या संबंधित आहे. तर लक्षात घ्या प्रश्न टीसीएस असे फिरवून विचारू शकते. तुम्ही त्या ट्रॅप पासून प्रोटेक्ट राहण्यासाठी आपण अशा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये क्वेश्चन घेतलेले आहेत. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन तुमचा प्रश्न क्रमांक 15, निधी गुंतवणुकीशी संबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे? निधी गुंतवणुकीची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर जनरली जर बघितलं आपण ते तुमच्या वेलफेअर फंड, बघा स्टार्टिंगला सांगितलं मी तुम्हाला वेलफेअर फंड हे जनरली तुमच्या कलम क्रमांक 9 मध्ये आहे. म्हणजेच काय पर्याय क्रमांक सी. बघा निधी गुंतवणुकीशी संबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम क्रमांक 9. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता विषय कल्याण निधीतून खर्च केला जाऊ शकतो? कोणता विषय आहे जो की कल्याण निधीतून आपल्या खर्च केला जाऊ शकतो? बघा कामगारांचे शिक्षण, मनोरंजन सुविधा, आरोग्य सुविधा किंवा वरील सर्व कल्याण निधीतून खर्च केला जाऊ शकतो. म्हणजे आपल्या या कल्याण जो निधी आहे यामधून कोणकोणत्या कशावर होतो? कामगारांचे शिक्षण बरोबर आहे, मनोरंजन आणि सुविधा बरोबर यावर बी होतो, आरोग्य सुविधा हेल्थ फर्स्ट प्रायोरिटी याच्यावर पण होतो. म्हणजे उत्तर राहील याचं पर्याय क्रमांक डी वरील सर्व. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 17, मंडळातील रिक्त जागा भरण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? मंडळातील रिक्त जागा भरण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? सपोज काय झालं, कमिशनरची जागा खाली झाली, निरीक्षकाची जागा खाली झाली, तर हे मग जागा
कशा भरायच्या किंवा कोणती याच्या काही तरतुदी आहेत का, तर हे तुम्हाला जनरली, किंवा कोणी जर राजीनामा दिला किंवा कोणाचा मृत्यू झाला आहे की नाही, तर या कारणास्तवे जर मंडळातील एखादे पद जर रिकामे झाले तर त्यामध्ये कलम क्रमांक 5 नुसार आपण काय करू शकतो, तर ती जागा भरण्याची त्यामध्ये तरतूद आहे. तर जनरली बघा, त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, पैसा कर्जाऊ घेण्याचा मंडळाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? पैसा कर्जाऊ घेण्याचा कलमाचा अधिकार, मंडळाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? जनरली बघा, कलम क्रमांक 8 राहील याचं उत्तर. कलम क्रमांक 8, मंडळाला आवश्यकतेनुसार कर्ज घेण्याचा अधिकार कलम क्रमांक 8 मध्ये आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, सद्भावनापूर्वक केलेले कृतीचे संरक्षण कोणत्या कलमात आहे? तर जनरली बघा, गुड फेथ म्हणजेच काय, सद्भावनापूर्वक केलेले कृतीचे संरक्षण जनरली जर बघितलं आपण, हे कलम क्रमांक 21 म्हणजेच काय, पर्याय क्रमांक डी मध्ये आहे तुमचं उत्तर. खालीलपैकी कोणते पर्याय किंवा कोणते विधान बरोबर आहे? तर बघा, जनरली जर बघितलं आपण, टीसीएस टोटल जे सेक्शन्स वाईज प्रश्न आहे ते अशा याच्यामध्ये विचारू शकते. बघा, अधिनियमात 15 कलमे आहेत, चुकीचं. अधिनियमात एकूण 23 कलमे आहेत. किती आहेत? 23 कलमे. हा बरोबर विधान आहे. स्टार्टिंगला आपण पहिला का दुसरा क्वेश्चन बघितला. अधिनियमात टोटल किती प्रश्न आहेत? 23 कलमे आहेत, लक्षात ठेवा. चौथी कलम मंडळ स्थापन करते. 11वी कलम ते कमिशनर म्हणजेच काय, आपले कामगार आयुक्ताची नेमणूक करते. कलम क्रमांक 12 आपल्या निरीक्षकाची नेमणूक करते. आलं. आणि निधी कलम क्रमांक 9 आता आपण बघितलं. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 21 काय म्हणतो आपल्याला, खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. तर याआधी बघा, एक वेळेस आपण रिव्हिजन करू, आपण काय काय बघितलं आतापर्यंत. एक तुमचे मुंबईचा जो ऍक्ट आहे आपला, मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम 1953, कितवा आहे? 40 नंबरचा त्याच्यामध्ये ऍक्ट येतो. एकूण कलमे 23. मंडळाची स्थापना कलम क्रमांक 4. रिक्त जागा भरण्याचे कलम क्रमांक 5. निधी कलम क्रमांक 7. कर्ज घेण्याचा अधिकार कलम क्रमांक 8. आणि निधी गुंतवणूक कलम क्रमांक 9. लेबर वेलफेअर जो कमिशनर आहे म्हणजे कामगार आयुक्त आपले, त्यांची कलम क्रमांक 11 नुसार नेमणूक करतो. कलम क्रमांक 12 नुसार आपण निरीक्षकाची नेमणूक करतो. आणि कलम क्रमांक 21 म्हणजेच काय, आपले सद्भावनापूर्वक जे आपले गुड फेथ प्रोटेक्शन येतात, ज्यामुळे आपल्याला सद्भावनापूर्वक संरक्षण देतो, तो कलम क्रमांक 21. तर बघा, बघू आपण. कलम क्रमांक 4 काय म्हणतो आपल्याला, मंडळाची स्थापना. कलम क्रमांक 7 आपल्याला निधी, लक्षात घ्या, कल्याण निधी. कलम क्रमांक 11 कामगार कल्याण आयुक्त. कलम क्रमांक 12 निरीक्षक स्थापना. काय होईल याचं? एचं 3 आणि बीचं 2, एचं 3 बीचं 2 म्हणजे पर्याय क्रमांक ए उत्तर राहील याचं. बघा, त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 22 काय म्हणतो आपल्याला, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा, हे विधानवाद म्हणजे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन पण विचारते, स्टेटमेंट कन्क्लुजन बेस्ड क्वेश्चन्स टीसीएस. तर यामध्ये काय म्हणते, खालील विधान कोणते विधाने बरोबर आहे? कलम 4 अंतर्गत मंडळाची स्थापना केली जाते, बरोबर आहे. कलम 11 अंतर्गत निरीक्षकाची नेमणूक केली, चुकीचं. आपण आयुक्त करतो कलम क्रमांक 11. फक्त एक, पर्याय क्रमांक ए बरोबर राहील याचं उत्तर. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 23, वेलफेअर फंड हा शब्द कोणत्या कलमाशी संबंधित आहे? वेलफेअर फंड आपण बघा स्टार्टिंगलाच बघितलं मित्र हो. वेलफेअर फंड कोणत्या कलमाशी निगडीत आहे? तर कलम क्रमांक 7. कलम क्रमांक 7. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 24 काय म्हणतो आपल्याला, खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? क्रम योग्य कोणता आहे आपल्याला हे दाखवायचं आहे. बघा, सर्वात पहिले आपण काय करतो, स्थापना सर्वात पहिले, हे तर 12 नंबरला निरीक्षक आयुक्त, 11 नंबरला निधी, 7 नंबरला मंडळ, 4 नंबरला म्हणजे मंडळ पहिला 4. त्यानंतर निधी 7. कर्ज अधिकार कलम 8 आणि निधी गुंतवणूक कलम क्रमांक 9 म्हणजेच काय, प्रश्न क्रमांक तुमचं 24चं ए उत्तर राहील. का ए राहील? कारण की निधी काय आहे, 7 नुसार होते, निरीक्षक 12 नुसार, म्हणजे आपल्याला चढत्या क्रमामध्ये लावायचं आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक ए राहील. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणते कलम परीक्षेत अपॉइंटमेंट बेस्ड क्वेश्चन म्हणून विचारले जाऊ शकते? बघा, अपॉइंटमेंट साठी कलम क्रमांक 11 नुसार कोणाची होते? आपल्या आयुक्ताची नेमणूक होते. कलम क्रमांक 11 नुसार आपल्या वेलफेअर, जो सोशल वेलफेअर आहे म्हणजे काय, आपले जे कामगार आयुक्त आहे
यांची नेमणूक आपण कलम क्रमांक 11 नुसार करू शकतो आणि आपले निरीक्षक म्हणजेच काय इन्स्पेक्टर यांची नियुक्ती आपण कलम क्रमांक 12 नुसार करू शकतो. म्हणजेच वरीलपैकी दोन्ही विधाने जे आहे आपले हे बरोबर आहे. म्हणजे सी पर्याय क्रमांक सी उत्तर राहिले. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26. कामगारांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कल्याणासाठी निधी निर्माण करणे हे कोणाशी संबंधित आहे? बघा जनरली जर बघितलं आपण कामगारांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कल्याणासाठी निधी निर्माण करणे हे कोणाशी संबंधित आहे? तर जनरली जर बघितलं आपण कामगारांच्या सामाजिक, शैक्षणिक हे तुम्हाला वाटतंय का दंड असेल म्हणून नाही, नियम बनवले म्हणून नाही, निरीक्षक नाही. हे तुमचे उद्दिष्ट अधिनियमाचे उद्दिष्ट स्पष्ट करते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणते चुकीचे जुळले आहे? चुकीचा कोणता जुळलेला आहे? कलम क्रमांक 4 मंडळ बरोबर आहे. कलम क्रमांक 9 निधी गुंतवणूक, कलम क्रमांक 9 निधी गुंतवणूक हे पण बरोबर आहे, चुकीचं नाहीये. कलम क्रमांक 11 हे चुकीचं आहे, कारण की इथं तुम्हाला कमिशनर पाहिजे, कमिशनर. इथं कमिशनर येते म्हणजे आयुक्त, कामगार आयुक्त. कलम क्रमांक 12 बरोबर आहे. म्हणजेच का याचं उत्तर काय आहे? चुकीचं जुळलेलं कलम क्रमांक सी, प्रश्न सी. नंतर बघा प्रश्न क्रमांक 28. योग्य ऍक्ट नंबर कोणते? योग्य ऍक्ट नंबर आपण स्टार्टिंगला पहिला क्वेश्चन बघितला तुमचा एक्सेल म्हणजे बॉम्बे ऍक्ट 40 ऑफ 1953. 40 लक्षात ठेवा. याच्यावर टीसीएस विचारू शकतो. टीसीएस. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? लक्षात घ्या. कलम क्रमांक 12 लेबर वेलफेअर कमिशनर हे चुकीचं आहे, हे नाही बरोबर, कारण की याचा 11 पाहिजे कलम. हे बरोबर आहे लेबर वेलफेअर. पर्याय क्रमांक बी उत्तर आहे याचं. बाकीचे ऑप्शन बघू. सी इन्स्पेक्टर नाही, 12 पाहिजे. कलम 4 नाही, इथं मंडळ राहते. कलम क्रमांक 4 नुसार मंडळाची स्थापना करतो आपण. बघा याचं पर्याय बरोबर काय आहे? कलम क्रमांक 11 लेबर वेलफेअर कमिशनर. बघा आपण एक प्रश्न बघायला पण रिव्हिजन 4 क्वेश्चनची होते. कलम क्रमांक 12 काय म्हणते आपल्याला? इन्स्पेक्टर निरीक्षकची नियुक्ती. कलम क्रमांक 11 काय म्हणतो आपल्याला? तुमच्या या लेबर वेलफेअर कमिशनर म्हणजे कामगार आयुक्ताची नियुक्ती. कलम 7 काय म्हणतो आपल्याला जनरली जर बघितलं आत्ताच बघितलं आपण, कलम क्रमांक 7 काय म्हणतो आपल्याला? तो निधीची गुंतवणूक. आणि कलम क्रमांक 4 काय म्हणतो आपल्याला? मंडळ हे निधीशी रिलेटेड. लक्षात ठेवा कलम 7. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 काय म्हणतो? खालील विधाने विचारात घ्या. मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 हा बॉम्बे ऍक्ट. पहिला विधान काय म्हणतो? मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 हा बॉम्बे ऍक्ट नंबर एक्सेल ऑफ 1953 आहे, बरोबर आहे. या अधिनियमात 23 कलमे आहेत, बरोबर आहे. 3 काय म्हणतो? कलम 11 हे लेबर वेलफेअर कमिशनरशी संबंधित आहे, बरोबर आहे. कलम 12 हे इन्स्पेक्टरशी संबंधित आहेत. वरीलपैकी सर्व म्हणजे त्याचं उत्तर काय राहील? डी. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे, कारण की 4ही बरोबर आहेत सर्व. बघा हे लक्षात ठेवा. 23 कलमे आहेत, बरोबर आहेत. कलम 11 कमिशनरची नियुक्ती, कलम 12 इन्स्पेक्टरची नियुक्ती, बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा मित्रांनो. आपण एका प्रश्नातून 5 ते 6 प्रश्नांची वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव घेत आहोत. बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक 31. खालील विधाने विचारात घ्या. खालील विधाने. कलम क्रमांक 4 हे मंडळ स्थापनेशी संबंधित, बरोबर. मंडळ स्थापना करतो आपण. कलम 7 हे निधीशी संबंधित आहे, आता सांगितलं मी तुम्हाला, बरोबर आहे. कलम 11 हे निरीक्षकांच्या नियुक्तीशी संबंधित. चुकीचं आहे हे चुकीचं आहे. प्रश्न तिसरा हे चुकीचं आहे. जनरली बघा, आत्ताच बघा. त्यानंतर बघा जनरली जर बघितलं आपण तर प्रश्न क्रमांक 31 मध्ये जनरली जर बघितलं आपण 31 मध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये तुम्हाला 1 आणि 2 बरोबर आहे. म्हणजे उत्तर कोणतं असायला पाहिजे तुमचं? ए. फक्त 1 व 2. त्यानंतर बघा सपोज जर बघितलं आपण प्रश्न क्रमांक 32 काय म्हणतो आपण? खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? कलम क्रमांक 1 काय म्हणतो तुम्हाला? मंडळाची स्थापना, बरोबर आहे. कलम क्रमांक बी काय म्हणतो आपल्याला? कर्ज घेण्याचा अधिकार, हा पण बरोबर आहे. कलम क्रमांक 9 काय म्हणतो तुम्हाला? निधीची गुंतवणूक, हा पण बरोबर आहे. त्यानंतर जनरली जर बघितलं आपण तर कलम क्रमांक 12 लेबर वेलफेअर कमिशनर हा चुकीचा आहे. म्हणजे याचं उत्तर काय राहील तुमचं? डी. कारण की कलम क्रमांक 12 नुसार आपण इन्स्पेक्टरची करतो. कलम क्रमांक 11 नुसार आहे लेबर वेलफेअर
कमिशनरची नियुक्ती. हा ऍक्ट जनरली जर बघितलं तर छोटा आहे, पण हे 50 MCQ असे आहे की तुम्ही जर केलंय ना की याच्या बाहेर या एक पण प्रश्न येणार नाही इतकी गॅरंटी मी सांगतो तुम्हाला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33 काय म्हणतो आपल्याला, खालील विधाने विचारात घ्या. बघा काय म्हणतो, अधिनियमाचा उद्देश कामगार कल्याणासाठी निधी निर्माण करणे हा आहे. अधिनियमाचा उद्देश किमान वेतन निश्चित करणे हा आहे. ऑप्शन ए काय म्हणतो फक्त एक बरोबर आहे, ऑप्शन बी काय म्हणतो फक्त 2 बरोबर आहे, ऑप्शन सी दोन्ही आणि ऑप्शन डी दोन्ही चुकीचे. बघा उद्देश, अधिनियमाचा उद्देश कामगार कल्याणासाठी निधी निर्माण बरोबर आहे, अधिनियमाचा उद्देश तेच आहे. त्यानंतर अधिनियम उद्देश किमान वेतन, किमान कसं काय रे भाई, किमान वेतन निश्चित यामध्ये सांगितलं उल्लेखच नाही, म्हणजेच काय उत्तर फक्त एक, पर्याय क्रमांक एक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34, रिक्त जागा भरणे ही तरतूद कोणत्या कलमाशी संबंधित आहे. रिक्त जागा भरणे आपण बघितलं मगा, मंडळ स्थापन 4, रिक्त जागा भरणे कलम क्रमांक 5 शी निगडीत आहे. कोणता, कलम क्रमांक 5. बघा सेक्शन वर नेहमी टीसीएस प्रश्न विचारतो, लक्षात घ्या. कलम 4 तुमचा मंडळ, कलम 5 ते रिक्त जागा भरणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी योग्य क्रम कोणता. योग्य क्रम लावायचा आहे आपल्याला. बघा कलमानुसार सर्वात लहान कलम कोणती आहे, जनरली कलम क्रमांक 4. कलम क्रमांक 5 काय म्हणतो आपल्याला, रिक्त जागा भरणे बरोबर आहे, 4, 5. कल्याण निधी जनरली जर बघितलं आपण, कल्याण निधी हे काय आहे, कल्याण निधी 7 आणि निधी गुंतवणूक 9, निधी गुंतवणूक 9, 4, 5, 7, 9 बरोबर, पर्याय क्रमांक ए उत्तर राहील याचं. लक्षात ठेवा 4 मध्ये मंडळाची स्थापना, रिक्त जागा भरणे पर्याय कलम 5 आणि कल्याण निधी 7 आणि निधी गुंतवणूक 9. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर बघा खालील विधाने विचारात घ्या. लेबर वेलफेअर कमिशनरची नियुक्ती कलम 11 मध्ये होते, म्हणजेच आपल्या कामगार आयुक्त, सॉरी हे मी इंग्लिश करण्यास विसरलो, सॉरी. हे कामगार आयुक्ताची नियुक्ती आपण जनरली कलम क्रमांक 11 नुसार करतो. आयुक्त, आयुक्त लक्षात ठेवा बरोबर आहे. इन्स्पेक्टरची नियुक्ती कलम 12 बरोबर आहे. इन्स्पेक्टर म्हणजेच काय आपले निरीक्षक, आणि दोघांची नियुक्ती एकाच कलमात, हेच चुकीचं आहे तिसरं. म्हणजेच काय याचा पर्याय क्रमांक 1 व 2 फक्त बी उत्तर आहे याचं, बी, पर्याय बी. त्यानंतर बघा मित्रांनो 37, प्रश्न क्रमांक 37, बॉम्बे लेबर वेलफेअर फंड ऍक्ट 1950 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. अचूक म्हणजेच काय आपल्याला बरोबर ओळखायचं आहे. बरोबर म्हणजे काय, एक्सेल पाहायचं नेहमी, एक्सेल. एक्सेल शर्टाची साईज असते ती वेगळी गोष्ट, एक्सेल म्हणजे काय 40 नंबर लक्षात ठेवा पॅन्टचा. त्यानंतर बघा कलम क्रमांक 38, हे सॉरी प्रश्न क्रमांक 38 का, सॉरी यामध्ये 23च आहेत ना कलम. प्रश्न क्रमांक 38, प्रश्न क्रमांक 38 काय म्हणतो, कलम 21 गुड फेथ प्रोटेक्शनशी संबंधित आहे. आणि ऑप्शन बी काय म्हणतो, कलम 21 हे कल्याण निधीशी संबंधित आहे. तर जनरली जर बघितलं आपण तर कलम 21 हे फेथ, गुड फेथ आहे की नाही, सद्भावनी संरक्षण, वरी एक क्वेश्चन येऊन गेला, लक्षात ठेवा हे बरोबर आहे. पण कलम कल्याण निधीशी हे संबंधित नाही, म्हणजेच का फक्त एक, म्हणजेच ए उत्तर राहील याचं. काय राहील उत्तर, ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39, प्रश्न क्रमांक 39 काय म्हणतो आपल्याला, निरीक्षकची नियुक्ती कोणत्या कलमांतर्गत. 12, पर्याय क्रमांक ए, निरीक्षकची नियुक्ती लक्षात ठेवा, निरीक्षकची नियुक्ती पर्याय क्रमांक ए 12. हा जर व्हिडिओ लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जर 2 वेळेस जर बघितला, मी गॅरंटी देतो, आय बेट ऑन इट, की तुम्ही एक पण प्रश्न चुकीचा करणार नाही हा व्हिडिओ जर बघितला तर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40, खालील विधाने विचारात घ्या. या अधिनियमात 23 कलमे आहेत बरोबर आहेत. कलम 12 इन्स्पेक्टरशी संबंधित आहेत बरोबर आहे. कलम 7 हे वेलफेअर फंडशी संबंधित आहे बरोबर आहे. त्यानंतर जनरली जर बघितलं आपण तर कलम क्रमांक 4 बोर्डशी संबंधित आहे, तर बरोबर आहे. म्हणजेच काय याचं उत्तर वरील सर्व डी, 40चं उत्तर डी राहील. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 41, कामगार कल्याण आयुक्त, लेबर वेलफेअर कमिशनर यांची नियुक्ती कोणत्या कलमांतर्गत केली जाते. तर आपण स्टार्टिंगलाच बघितलं कलम क्रमांक 11, कलम क्रमांक 11 लक्षात घ्या. कामगार कल्याण आयुक्त, मराठीवाले कामगार कल्याण आयुक्त म्हणजे लेबर वेलफेअर कमिशनर यांची नियुक्ती कलम क्रमांक 11 नुसार होते. त्यानंतर बघा मॉक टेस्ट कशी आणि कुठे द्यायची. मॉक टेस्ट बघा तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये याची लिंक राहील मॉक टेस्टची, ही लिंक तुम्ही बघा आणि त्या लिंक नुसार
20 क्वेश्चन्स अटेम्प्ट करा आणि किती तुमचा स्कोअर आला हे मला नक्की कळवा, जेणेकरून मला अजून इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी तुमच्या लेवलचे क्वेश्चन देण्यासाठी मदत होईल. बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक 42, निरीक्षक इन्स्पेक्टर यांची नियुक्ती कोणत्या कलमांतर्गत? 12 कलम क्रमांक 12. कलम क्रमांक 11 काय? आयुक्त आत्ताच बघितलं आपण. त्यानंतर खालील विधाने विचारात घ्या. लेबर वेलफेअर कमिशनरची नियुक्ती कलम क्रमांक 11 बरोबर आहे. इन्स्पेक्टरची नियुक्ती 12 बरोबर आहे. म्हणजेच काय? दोन्ही बरोबर. सी उत्तर राहील याचं, दोन्ही बरोबर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? कलम क्रमांक 11 हे बरोबर आहे. कलम क्रमांक 12 इन्स्पेक्टर बरोबर आहे. कलम क्रमांक 11 इन्स्पेक्टर हे चुकीचं आहे. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक डी उत्तर राहील याचं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45. प्रश्न क्रमांक 45 काय म्हणतो? अधिनियमानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती शिक्षा करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? बघा अधिनियमानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती शिक्षा म्हणजेच काय? बघा दंड, पेनल्टी. लक्षात घ्या, टीसीएस नेहमी नियुक्त्या, शिक्षा, दंड, पेनल्टी यावर प्रश्न विचारतो. तर बघा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती शिक्षा करण्याची तरतूद तुमच्या कलम क्रमांक 19 मध्ये आहे. लक्षात ठेवा, 19. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46 काय म्हणतो आपल्याला मित्रांनो? खालील विधाने विचारात घ्या. कलम 19 हे दंडाच्या तरतुदीशी संबंधित आहे. कलम क्रमांक 19 हे निरीक्षकांच्या नियुक्तीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर तुमचं फक्त ए बरोबर आहे. निरीक्षकाची जी नियुक्ती आहे जनरली जर बघितलं आपण तर हे कलम 12 नुसार होते. याचं उत्तर फक्त ए राहील तुमच्या, फक्त एक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47, कामगार कल्याण आयुक्त आणि निरीक्षक यांच्या बाबत योग्य विधान ओळखा. कोण? कामगार कल्याण आयुक्त आणि निरीक्षक यांच्या बाबत. दोघांची नियुक्ती कलम 11 हे चुकीचं आहे. दोघांची नियुक्ती कलम 12 हे चुकीचं आहे. आयुक्त कलम 11, निरीक्षक कलम 12 हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी उत्तर राहील याचं, लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 48 जनरली जर बघितलं आपण, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कलम 47 बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. पेनल्टी पण बरोबर आहे. वेलफेअर फंड हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 49 काय म्हणतो? कलम क्रमांक याचे जोड्या लावायचे. कलम क्रमांक 11 कमिशनर, पेनल्टी 19 आणि 12 इन्स्पेक्टर. म्हणजेच काय? 213 213 213 213 डी. पर्याय क्रमांक डी उत्तर राहील याचं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50. प्रश्न क्रमांक 50 काय म्हणतो आपल्याला? विधाने विचार घ्या. लेबर वेलफेअर कमिशनरची नियुक्ती कलम 11 बरोबर, इन्स्पेक्टर 12 बरोबर, पेनल्टी म्हणजे काय? डी ऑप्शन राहील याचं. पर्याय क्रमांक डी उत्तर राहील याचं. तर बघा मित्रांनो, अजून तुम्हाला असे नेक्स्ट कोणत्या कायद्यावर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करा आणि प्लीज कीप सपोर्टिंग फॉर ग्रोइंग मी. तर बघा जनरली मित्रांसोबत तुमच्या शेअर करा. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.